काय इथे पूर्ण सर्वांचा पोपट झाला. इकडे समोर एक ब्रिज आहे म्हणते, तिथं पूर्ण ब्रिज पाण्याने म्हणजे भरलं. ओके, लेट्स गो. हॅलो गाईज, ना एकदम नाही मग काय सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण कुठं चाललोय? कुठं चाललो? कुंडलला चाललोय. आणि बघू शकता माझी आई मस्त तयारी वगैरे केली आहे. कुठे चाललो, कोणाला चाललो? ताईला. कोणत्या? वैशूताई. आमच्यात धोरल्या ताईला ना चाललो आम्ही. आमची मस्त तयारी वगैरे झाली आहे. आणि हे बघू शकता आमची बिट्टू किती लाळा गोडान बसली आहे. आणि इकडे तिची मुलगी गोड गोडची मिनू. हे बघू शकता. हे बिट्टू नको उठू बाय. हे आई पा कशी बसते. आई हाय हाय म्हणणं, हाय म्हणणं. हो. तर गाईज ही ताई आहे बघा. काय ते त्यात खूप काही सामान करोड्याचा माल आहे, सांगू नाही शकत. ते आणि तिघ जण बेस्ट फ्रेंड, गांधीजी की तीन बंदर. बहुत महत्त्वाची कामं करताय मी. आणि आपण जाऊ तिकडे. गाडी वगैरे आली तर भाऊजी आहे, इकडे बाबा वगैरे आहे. आता गाडीत बसू. भाऊजी बरोबर गाडी झाला. आई हे ताई. ही माझी मोठी आई ताई आहे. आणि आता जाऊ गाडीमध्ये. हे गाडी आहे, गाडी वगैरे चालू करू आणि गाडी जाऊन बसू. इथे आम्ही थांबलो होतो सिरगापूरला. इथं म्हणजे नाश्ता वगैरे केलं, जेवण वगैरे केलं आहे. आता हा फर्स्ट स्टॉप होता. त्यानंतर बघूया ते कधी स्टॉप होते. असं मस्त व्ह्यू वगैरे आहे, खूप मस्त व्ह्यू दिसत आहे. तुम्हाला दाखवू आणि जाऊ गाडीकडे. आता चाय वगैरे तो नाश्ता वगैरे केला आहे, नंतर तुम्हाला भेटू. आणि इकडे महाराज आहे. बघू शकता. आता 70 किलोमीटर आणि 100-150 किलोमीटर आले. नंतर इथं चहा पेस्ट्री वगैरे थांबले. आता इथं हॉटेलमध्ये आहे, इथं चाय वगैरे पिऊ. नंतर मग समोर जाऊ. अजून 150-200 अजून किती 400 किलोमीटर आहे. टाकू. हे भाऊजी तुम्ही हाय बायच करत राहते. हे भाऊ आता इथं हे माझ्याबद्दल काय माझा भाऊजी, हा माझा भाऊ. आता भाऊजीकडून चहा भेटणार आहे. इथे जाऊ चहा पिऊ मस्त. मस्त झोपली आहे. तू झोपली आई? तू झोपली का नाही झोपली? तू झोपलीस का नाही झोपली? आई झोपली. सर्व दादा पण मी डीजे ऑपरेटर गाणे वाजत होतो. आणि सर्व झोपले. तर फक्त आम्ही तिघंजण चेत होते. तिघीजण चेत होते. हे ड्रायव्हर माणूस आमचे ड्रायव्हर माणूस आहे ते. तर काही आमचं चाय वगैरे पिऊन झालेलं आहे. आणि सर्व लोक इथे आहे. तिकडे आहे काही लोक, इथे आहे काही लोक. खूप थंडी वगैरे वाटत आहे, सर्दी खोकला झाला आहे, पूर्ण नाक वगैरे वाहत आहे. आणि बघू आता समोर जाऊ. अजून 400 किलोमीटर आहे. तर थोडं रेस्ट करू, कारण की असं बसल्या खूप पाया वगैरे
काय इथे पुरा सर्वांचा पोपट झाला. इकडे समोर एक ब्रिज आहे म्हणते, तिथं पुरा ब्रिज पाण्याने म्हणजे भरला आहे. तर आता तिथे जाऊन बघितलं. आमची गाडी वगैरे तिकडे लावली आहे. इकडे भाऊ आणि भाऊजी चालले आहे. बहुत मोठं ट्रॉफिक आहे पुरं, आणि तिकडे पण ट्रॉफिक आहे. तर जाऊन बघूयात पहिलं, तुम्हाला पण दाखवतो. म्हणजे असं ब्रिज आहे, ब्रिज असं पाणी फेकलं आहे म्हणते. तर जाऊ बघू. सातारा सांगलीचा हायवे आहे. तर चला, आणि बघा मी शूज पण नाही राहिले, सॉक्सवर आहे. तर चला जाऊ. इकडे पुरं गाड्या पुरं जाम झाले आहे, बघू शकता. इकडे गाड्या आहे, इकडे गाड्या आहे, आणि आम्ही त्याच्यात जाता मस्त. तर समोर जाऊन बघू काय आहे काय नाही, त्या निर्णय लावते की बहुत गर्दी तिकडे, बहुत 2-3 किलोमीटर जावं लागते. ते ॲम्ब्युलन्स पण अटकलेली आहे, आणि खूप साऱ्या गाड्या लंब्या, खूप साऱ्या गाड्या लंब्या, आणि तिकडून अशा गाड्या पलटत आहे, बट तिकडे नाही जात आहे. तर तिकडे जाऊ आधी आणि दाखव काय आहे चालू काय नाही. तर काय आता गाड्या सुटल्या आहे, सर्व आहे, बघू शकताय. पुऱ्या गाड्या इकडे चालल्या आहे. तर समोर जाऊ तिकडे आणि बघू की काय होते काय नाही. तर तिकडे तर गाड्या पुऱ्या म्हणजे पुऱ्या सुटत आहे, आणि आमच्या पण गाड्या यायच्या इकडं ना. ते आपली गाडी नव्हे. तर गाडी चला जाऊ तिकडे. बघा गाड्या आता आम्ही गाडीमध्ये बसतो. आमची गाडी आलेली आहे. हे इथे लोक वगैरे होते, आणि इकडलं पुरा गाव डुबलेलं आहे. आम्ही जाऊ. हे काजीबावची गंमती आहे. गाई झालं पुरं पाणी असं टिकून आहे पुलाला. बघू शकता इकडे पुरं गावामध्ये पाणी भरलेलं आहे. सोडलेलो पण इकडे वरचं काय ट्रॅकिंग कशाला थांबवली म्हणतो. एकदम लागून होतं ना. आलं रिक्स घ्यायचं बा म्हणून इथं गावातले लोक वगैरे सर्व लोक आहेत. आता सर्व लोक चाय पाशी थांबले. इथं नाश्ता वगैरे आहे. नाश्ता करते का? आम्ही नाश्ता करून घेतो. नाश्ता करायचा.